इयत्ता 6वी विषय विज्ञान प्रकरण क्रमांक 3 सेवनातील सतर्कता निरोगी शरीराचा मार्ग या पाठावरील प्रश्नांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न असा आहे, विषय वेगळा निवडा आणि कारणे द्या. पहिले एक त्यातलं ज्वारी, बाजरी, नाचणं आणि हरभरा. यातील उत्तर येते हरभरा, कारण ज्वारी, बाजरी, नाचणं यामधून शरीराला कार्बोहायड्रेट्स मिळतात, तर हरभरामधून प्रथिने मिळत असतात. दुसरं आहे ते मूग, हरभरा, सोयाबीन, तांदूळ. यातलेलं उत्तर आहे ते तांदूळ आहे, कारण तांदळामधून आपल्याला पिष्टमय पदार्थ मिळत असतात, तर मूग, हरभरा आणि सोयाबीनमधून काय मिळतात, तर प्रथिने मिळतात. दुसऱ्या विस्तृत प्रश्नावरची चर्चा अशी आहे, तर भारतातील पारंपरिक विरुद्ध आधुनिक पाक पद्धती यावरती चर्चा करा असा प्रश्न आहे. तर यामध्ये दोन भाग केलेले आहेत, एक पारंपरिक पाक पद्धत आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक पाक पद्धत. पारंपरिक यामध्ये पाटा, वरवंटा, खलबत्ते, मातीची भांडी, चुली वापरले जातात होते. तर आधुनिक पाक पद्धतीमध्ये यामध्ये मिक्सर, इंडक्शन कुकर्स किंवा इलेक्ट्रिक उपकरणे, ओव्हन इत्यादी यामध्ये वापरतात. पारंपरिकमध्ये यामध्ये हळूहळू स्वयंपाकासाठी वेळ लागतो यामध्ये, तर जलद गतीने, तर आधुनिक पद्धतीमध्ये होतात. पारंपरिक पाकपद्धतीमध्ये हे पदार्थ साधारणतः अधिक चविष्ट असतात, तर ह्यांच्यामध्ये क्वचित चव टिकते. चव ह्यामध्ये सारखी बदलते ॲक्च्युली. हे ॲक्च्युली पारंपरिक पाकपद्धती आजीकडून शिकवल्या जातात, तर हे आपल्याला आधुनिक पाकपद्धती हे ऑनलाईन रेसिपी यूट्यूब आहे याद्वारे शिकता येतात. पुढचा प्रश्न असा आहे, तर एक शिक्षक म्हणतात की चांगला आहार औषध म्हणून काम करू शकतो. रवी या विधानाबद्दल उत्सुक आहे, त्याला त्याच्या शिक्षकांना प्रश्न विचारायचे आहेत, तो विचारू शकेल काय? तर असे किमान 2 ते 3 प्रश्न यादी करा म्हटलेत. तर त्यातील पहिला प्रश्न असा तयार होतो, एक चांगला आहार औषधासारखा कसा काम करतो, उदाहरणासह समजावून सांगा. दुसरा प्रश्न असा तयार करता येईल आपल्याला, कोणते अन्नघटक नियमित घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तिसरा प्रश्न आपला असा बनवता येईल, सर एक चांगला आहार पदार्थ कोणत्या प्रकारच्या आजारापासून आपण वाचवू शकतो. अजून एक आपल्याला प्रश्न तयार करता येईल, तो म्हणजे दररोजचा संतुलित आहार कसा असावा, त्यात कोणते घटक असावेत. अशा पद्धतीने 4 प्रश्न आपल्याला तयार करता येतात. चौथा प्रश्न असा आहे, सर्व स्वादिष्ट पदार्थ आरोग्यदायी असतात असे नाही, तर सर्व पौष्टिक पदार्थ नेहमीच आरोग्यदायी असतात असे नाही. उदाहरणासह तुमचे विचार मांडा. जर उदाहरणं द्यायचं झालं तर पिझ्झा हे अनेकांचे आवडीचे असते, पण त्यामध्ये जास्त प्रमाणात फॅट्स आणि मैदा असतो, त्यामध्ये वजन वाढते. आणि दुसरा आहे ते म्हणजे कडधान्य, ज्यामध्ये सुकामेवा किंवा उकडलेल्या भाज्या पौष्टिक असल्या तरी त्या रसहीन आणि कंटाळवाण असतात. यावरून आपल्याला असं स्पष्ट करता येते की सर्वच पदार्थ हे स्वादिष्ट आरोग्यदायी असतात असे नाही, आणि सर्वच पौष्टिक पदार्थ हे नेहमीच आनंददायक असतात असेही नाही. ओपिजन कृतीवरती आधारित एक प्रश्न आहे, तो मेदू भाजी खात नाही पण बिस्किटी, नूडल्स आणि व्हाईट ब्रेडचा आनंद घेतो. त्याला अनेकदा पोटदुखी आणि बद्धकोष्ठता असते. या समस्यापासून मुक्त होण्यासाठी त्याने आहारात कोणते बदल करावेत, तर तुमचे उत्तर स्पष्ट करा असा प्रकारचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपल्याला असं देता येतं की पोटदुखी आणि बद्धकोष्ठता ह्या व्याधी तंतुमय पदार्थांचा अभाव आणि मैद्याचे अतिसेवन व पाण्याचे कमी सेवन यामुळे होते. यावरती उपाय आपल्याला 4 सुचवलेले आहेत या ठिकाणी. ते म्हणजे कोणते, तर आहारामध्ये रोज पालक, गाजर, भेंडी, कोबी असायला हवी. दुसरं सफरचंद, संत्री, केळे इत्यादी फळं असायला हवे. पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. भाज्यांचे सूप पिल्याने बद्धकोष्ठता आणि पोटदुखी कमी होण्यासाठी हे उपाय सुचवलेले आहेत. प्रश्न पुढचा असा आहे, रेश्माला अंधुक प्रकाशात वस्तू पाहण्याचा त्रास होत होता. डॉक्टरने तिची दृष्टी तपासली, विशिष्ट पूरक व्हिटॅमिन लिहून दिली. त्यानंतर तिला तिच्या आहारामध्ये खाद्यपदार्थाचा समावेश करण्याचा सल्लाही दिला. ती कोणत्या कमतरतेने आजाराने ग्रस्त आहे असा पहिला प्रश्न आहे. तर ती ए व्हिटॅमिन किंवा जीवनसत्वच्या अभावामुळे तिला रातआंधळेपणा हा आजाराने ती ग्रस्त आहे. दुसरा प्रश्न असा आहे, तिच्या आहारामध्ये कोणते आहार घटकांची कमतरता दिसून येते, तर तिच्या आहार घटकामध्ये पालक, मेथी, शेपू, गाजर, आंबा, संत्री, पपई, माशाचं कॉड लिव्हर ऑइल किंवा मासा या आहाराची कमतरता दिसून येते. तर या समस्येवरती मात करण्यासाठी तिने कोणते आहार पदार्थ सुचवा असा तिसरा प्रश्न आहे. तर तिने आपल्या आहारामध्ये गाजर, मेथी, शेपू, आंबा, तर वरील सर्व पदार्थ त्यामध्ये आहार पदार्थ समावेश त्यामध्ये करावा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 7वा प्रश्न असा दिलेला आहे, तर तुम्हाला पुढील गोष्टी पुरवल्या आहेत. कोणते, तर कॅनमधील फळांचा रस, ताज्या फळांचा रस, ताजी फळे, आणि यापैकी तुम्हाला कोणते आहार पदार्थ तुम्ही पसंत कराल, तर ताजी फळे तुम्ही पसंत कराल, कारण फळांच्या रसाऐवजी ताजी फळे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली असतात. फळांचा रस काही वेळानंतर खराब होऊन त्यामध्ये सूक्ष्म जंतूची वाढ होते, मात्र ताजी फळे ही तुम्हाला केव्हाही धुवून स्वच्छ करून खाता येतात, म्हणून ताजी फळे हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे, गौरवच्या पायामध्ये फ्रॅक्चर झालेले आहे, त्याच्या डॉक्टरने हाडे बसवली आणि प्लास्टर लावले. डॉक्टरने त्याला कॅल्शियमच्या गोळ्याही दिल्या आहेत. दुसऱ्या भेटीमध्ये डॉक्टरने गोळ्यासोबत व्हिटॅमिन डीचं सिरप दिलेले आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या असं प्रश्न आहे.
पहिला प्रश्न असा आहे, डॉक्टरने गौरवला कॅल्शियमच्या गोळ्या का दिल्यात? तर त्याचे उत्तर असं आहे, तर हाडे जलद आणि नीट जुळण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे हाडांची घटना वाढवण्यासाठी, घनता वाढवण्यासाठी. आणि तिसरं आहे भविष्यामध्ये हाडे कमकुवत पुन्हा होऊ नयेत म्हणून डॉक्टरने गौरवला कॅल्शियमच्या गोळ्या दिल्यात. दुसरा प्रश्न असा आहे, दुसऱ्या भेटीमध्ये डॉक्टरने गोळ्यासोबत व्हिटॅमिन डीचं सिरप का दिले आहे? त्याचं उत्तर असं आहे, तर व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे शोषण वाढवते आपल्या शरीरामध्ये. दुसरं आहे ते हाडे मजबूत होण्यासाठी ते एकत्र देणे गरजेचे असते. हे 2 त्याची उत्तरं आहेत. तिसरा प्रश्न असा आहे, औषधे देताना डॉक्टरने केलेल्या निवडीबद्दल तुमच्या मनामध्ये कोणते प्रश्न येतोय? तर त्यातील 4 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न असा तयार होतो, तर डॉक्टरने कॅल्शियम फक्त न देता व्हिटॅमिन डी का जोडले त्याला? ही औषधे किती दिवस घ्यावी लागतील? तिसरा प्रश्न असा तयार होतोय, तर ही औषधे जेवणापूर्वी घ्यावी की जेवणानंतर घ्यावीत? आणि चौथा प्रश्न असा होईल, तर या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट्स आहेत काय? नवा प्रश्न असा आहे, साखर हे कार्बोहायड्रेटचे उदाहरण आहे. आयोडीनच्या द्रावणामध्ये साखरेची चाचणी केली जाते, परंतु ती निळ्या काळ्या रंगामध्ये बदलत नाही. संभाव्य कारण काय असू शकते? त्याचं शास्त्रीय उत्तर असं आहे, तर आयोडीन द्राव स्टार्चच्या रेणूसोबत प्रतिक्रिया देऊन काळा निळा रंग बनवतो. मात्र साखर ही साधी कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यामुळे आयोडीनची कोणताही प्रतिक्रिया देत नाहीत. कारण साखरेमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज अशा पद्धतीचे घटक आहेत किंवा अशा पद्धतीचे प्रकार आहेत. त्यामध्ये कार्बोहायड्रेट असल्यामुळे ते आयोडीनची कोणती प्रतिक्रिया देत नाहीत, हे त्याचं कारण असू शकतं. पुढचा प्रश्न 10वा असा आहे, सर्व पिष्टमय पदार्थ कार्बोहायड्रेट असतात, परंतु सर्व कार्बोहायड्रेट्स हे पिष्टमय पदार्थ नसतात. या रमनच्या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या उत्तराची चाचणी घेण्यासाठी कृती रेखाटा आणि वर्णन करा. यासाठी आपल्याला एक प्रयोग करावा लागेल. प्रयोग कसा आहे, तर त्याचं आयोडीनचे द्राव आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर नमुना ए आणि बी, काचेची प्लेट आणि ड्रॉपर. नमुना ए आणि बीमध्ये काय घ्यायचं आपल्याला? तर नमुना एमध्ये बटाटा तांदूळची पेस्ट घ्यावी लागेल. नमुना बीमध्ये साखरेचे आपल्याला द्रावण घ्यायचे. तर कृती कशी करायची आपल्याला बघा. तर एका प्लेटवरती दोन्ही नमुने वेगवेगळे ठेवायचे आहे. त्यावेळी आयोडीनचे एक थेंब टाकायचं आहे. रंग बदलाचे निरीक्षण पण करायचं आहे. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल, तर ए ह्या घटकावरती पिष्टमय पदार्थ निळसर काळा रंग दाखवतो, तर बी या साखरेवरती आयोडीनचा रंग बदल होत नाही. निष्कर्ष यावरून तुम्हाला काय पाहता येते? यावरून पिष्टमय पदार्थ हे कार्बोहायड्रेट्स असतात आणि उदाहरण स्टार्च आणि सर्व कार्बोहायड्रेट्स उदाहरण साखर हे पिष्टमय पदार्थ नसतात. यावरून आपल्याला प्रश्नाची उकल होते. 11वा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी विचारला गेलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये आयोडीनचे वापरत असताना मिष्टीच्या सॉक्सवर, मिष्टी एक विद्यार्थिनी आहे, मिष्टीच्या सॉक्सवरती आयोडीनचे काही थेंब पडले आणि काही तिच्या शिक्षिकेच्या साडीवर पण पडले. साडीवर आयोडीनचे काळे निळे झाले, पण सॉक्सचा रंग बाकी बदलला नाही. संभाव्य कारण काय असू शकतात? तर संभाव्य कारण असे असू शकतात, तर शिक्षिकेच्या साडीच्या कापडामध्ये स्टार्च होता, म्हणजे साडी इस्त्रीला देण्यापूर्वी कापडामध्ये स्टार्च लावतात ती कडक होण्यासाठी, त्यामुळे स्टार्च होता म्हणून साडीचा रंग बदलला. मिस्टीच्या सॉक्समध्ये स्टार्च नव्हता, कारण सॉक्सचे सूत हे नायलॉन पॉलिस्टरपासून बनवले जाते, त्यामुळे त्या रंगात बदल झालेला नाही. अशी ही आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता येतात. 12वा प्रश्न असा आहे, बाजरी हा आहाराचा आरोग्यदायी पर्याय का मानला जातो? फक्त बाजरी खाणे शरीराच्या पौष्टिक गरजासाठी पुरेसे आहे काय? चर्चा करा. त्याचं शास्त्रीय उत्तर आपल्याला असं देता येईल, कारण बाजरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आणि कॅल्शियम्स, फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ, आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम प्रोटीन्स असतात. परंतु फक्त बाजरी खाणे शरीराच्या दृष्टीने पौष्टिकतेच्या गरजा पूर्ण होत नाहीत. कारण प्रोटीन्स काही प्रमाणात असतात, पण प्रोटीन्सची पूर्ण डाळी आणि दुधामधून जास्त प्रमाणात आपल्याला आहारातून आपल्याला मिळते. लोह बाजरीमध्ये थोड्या प्रमाणात असतं, मात्र लोहाकरता आपल्याला पालक किंवा गूळ, बीट हे आहारामध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वच पदार्थ बाजरीमध्ये असतील असं नाही, तर त्यासाठी आपल्याला अधिकचा आहार सेवन करावा लागेल की ज्यांच्यामध्ये ते पदार्थ जास्त प्रमाणामध्ये आहेत. शेवटचा प्रश्न असा आहे, तुम्हाला द्रावणाचा नमुना दिला जातो, ते आयोडीनचे द्रावण असण्याची शक्यता तुम्ही कशी तपासाल? तर त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करावा लागेल. एक छोट्या कच्चा बटाटा घ्यावा लागेल, तांदूळ किंवा बिरेडचा तुकडा घ्यावा लागेल. त्या पदार्थावर तुमच्या असलेल्या द्रावणाचा एक थेंब टाकावा लागेल. निरीक्षण करा की रंगामध्ये बदल होतोय काय. जर द्रावणाने पदार्थावरती निळसर काळा रंग ठिपका तयार केला असेल, तर ते आयोडीनचे द्रावण आहे, आणि जर त्यामध्ये रंगामध्ये कोणताही बदल झाला नसेल, तर ते आयोडीनचे द्रावण नाही. यावरून आपल्याला द्रावण हे आयोडीनचे आहे की नाही हे आपल्याला तपासता येतील. धन्यवाद.